थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या पहिल्या ट्विस्टमध्ये आपलं स्वागत आहे। या मालिकेचे पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर आता संपदाने तेजसवरती विश्वास ठेवून त्याला सगळं काही सोनं आता गहाण ठेवण्यासाठी दिलेलं असतं, परंतु इथेच आता खूप मोठा प्रॉब्लेम होणार असतो। तर इकडे आता मानसीच्या लग्नामध्ये खूप मोठं विघ्न येणार असतं आणि ते विघ्न आणणारा असतो अण्णासाहेब। अण्णासाहेबांनी आता संपत सोबत खूप मोठी खेळी खेळलेली असते। अण्णासाहेबाला आता काही करून मानसीचं लग्न मोडायचं असतं आणि संपतची सगळ्या गावासमोर इज्जत घालवायची असते आणि त्यासाठी त्याने घाणेरडं कारस्थान केलेलं असतं। चहूबाजूने आता संकट आणून आता संपतचा त्याने मिळवलेला मान सन्मान सगळा धुळीला मिसळवायचा हे अण्णासाहेबांनी ठरवलेलंच असतं। तर आता मानसी आणि रणजित या दोघांचं जमलेलं लग्न आता मोडणार का आणि अण्णासाहेबांमुळे असं आता मानसीच्या लग्नामध्ये नक्की कोणतं विघ्न येणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे आता तेजसने बुद्धीचा वापर करून ते कॉन्ट्रॅक्ट परत मिळवलेलं असतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टनुसार आता त्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे 5 दिवसांनी मानसीला भेटणार असतात। परंतु आता इथे खूप मोठं संकट आलेलं असतं की अचानकपणे आता संपतकडे पैसे नसतात आणि मानसीचं लग्न तर आता आठवड्याभरावरती आलेलं असतं आणि त्यामुळे संपदा तेजसचं म्हणणं ऐकते, कारण तेजसने फक्त एकच मार्ग काढलेला असतो की ते म्हणजे सोने सगळं जेवढं काही मानसीसाठी आणलेलं आहे ते सगळं गहाण ठेवायचं आणि त्याच्या पैशातून आता सगळं काही आता लग्नाची तयारी करायची आणि जेव्हा आता ते कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होईल आणि त्या गेलेल्या विटांचे पैसे येतील त्यानंतर सोनं सोडवून आणायचं। हे सगळं काही आता संपतपासून लपून छपून केलं गेलेलं असतं। संपतला साधी याची भनकही लागू दिलेली नसते। तर तोपर्यंत आता संपतच्या जे काही कॉन्ट्रॅक्ट ज्या माणसाने घेतलेलं असतं त्याच्यासोबत आता अण्णासाहेबांनी दुसराच व्यवहार केलेला असतो। तर मानसी तेजसने आता त्या माणसासोबत ज्या किमतीला ते कॉन्ट्रॅक्ट फायनल केलेलं असतं त्याच्यापेक्षा आता निम्म्या किमतीने अण्णासाहेबांनी कॉन्ट्रॅक्ट फायनल केलेलं असतं। अण्णासाहेबांनी आता स्वतः लॉसमध्ये जाऊन संपतच्या बरबादीचा निर्णय घेतलेला असतो। तर संपतने आता 2 दिवसानंतर बप्पा शेठला त्याचे पैसे परत करण्याचं वचनही दिलेलं असतं। तेव्हा आता बप्पा शेठने संपतच्या बोलण्यावरती विश्वास तर ठेवलेला असतो, परंतु चहूबाजूने आता खेळी खेळलेली असते अण्णासाहेबांनी। तर त्यानंतर आता मानसी प्रभूंच्या घरी गेलेली असते पत्रिका देण्यासाठी, परंतु तेजस हा त्यांचाच मुलगा आहे हे मानसीला अजून तरी माहिती नसतं। त्यामुळे आता संपत कडून सुद्धा आता तेजसच्या नावाने प्रभूंच्या घरी पत्रिका आलेली असते। तर तेजससाठीच आता परंतु वेगवेगळ्या नावाने 2 पत्रिका कशा काय येऊ शकतात असा तिथे आता गायत्री विचार करते। नक्कीच आता तेजसचं काय चाललं आहे हे तिला शोधून काढायचं असतं। तर त्यामुळे ती विनोदला तेजसच्या पाठीमागे लावते। तर तेजसला तोपर्यंत तिकडे नंदू भेटलेला असतो। नंदूने आता संपदाने दिलेली दागिन्यांची बॅग तो घेऊन आलेला असतो। तर त्यानंतर नंदू आणि तेजस दोघे आता सोनाराकडे जातात आणि ते जे सोनं आणलेलं असतं ते तिथे गहाण ठेवून त्याच्या बदल्यात पैसे घेऊन येतात। तर हे सगळं काही आता विनोदने तिथे पाहिलेलं असतं। तेव्हा आता नंदू शेठ सांगतात की तेजस साहेब तुम्ही होतात म्हणून सगळं काही आता निभावतंय, नाहीतर मालकांचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहिती आहे। तर तेजस आता नंदूला सांगतो की काका माझ्यावरती विश्वास ठेवा, मी मिस लकी चामच्या लग्नामध्ये कसलंही विघ्न येऊ देणार नाही आणि गरज पडली तर वाटेल ते करेन। तेव्हा आता तेजसवरती विश्वास ठेवून संपदाने खूप मोठं पाऊल उचललेलं असतं। तर त्यानंतर आता संपत सतत आता नंदूला विचारत असतो की कॉन्ट्रॅक्टचं काय झालं आहे, विटा त्यांनी अजून नेलेल्या नाही आहेत आणि त्यातून पैसे सुद्धा त्यांनी दिलेले नाहीये। तेव्हा आता नंदू हे सगळं काही मानसीला सांगतो। तर त्यानंतर मानसी विचार करते की कदाचित आता बाबांना टेन्शनमध्ये ती पाहू शकत नसते, त्यामुळे ती त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करते आणि त्यांना थोडासा ॲडव्हान्स मिळू शकतो का याची चौकशी करणार असते। जेव्हा आता त्या कॉन्ट्रॅक्टरची मानसी भेट घेते तेव्हा तो सांगतो की आम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आहे। तेव्हा आता मानसीला मोठा धक्काच बसतो, कारण आता 40 लाखांच्या विटांचं सगळं काही तयार झालेल्या असतात विटा आणि ती ऑर्डर कॅन्सल झाल्यामुळे इकडे संपतचं खूप मोठं नुकसान होणार असतं आणि मानसीला आता काय करावं हे सुचत नसतं। तेव्हा आता मानसी सांगते की परंतु असं कसं, तुम्ही तर आम्हाला शब्द दिला होता ना आणि आमच्या बाबांचा स्वभाव माहिती आहे ना तुम्हाला की ते शब्दांचे किती पक्के आहेत आणि म्हणून त्यांनी तुमच्यासोबत लीगल कॉन्ट्रॅक्ट केलं नव्हतं। तेव्हा आता तो सांगतो की अहो मॅडम जर आता आम्हाला तुमच्या विटांच्या बदले म्हणजे त्या किमतीच्या
निम्म्या किमतीने जर विटा मिळत असतील तर आम्ही तुमच्या का विटा घेऊ. सॉरी मॅडम, आपलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झाला आहे. तेव्हा आता मानसी खूप टेन्शनमध्ये येते. तिला नक्की काय करावं हे सुचत नसतं. तर त्यानंतर घरी आल्यानंतर तेजस तिथे असतो. तेजसला मानसी सगळं काही सांगते. तेव्हा आता तेजसला मोठा धक्काच बसतो आणि तेजस म्हणतो की ते असं कसं काय करू शकतात. त्यांनी तर आपल्यासोबत आता 5 दिवसांचं कॉन्ट्रॅक्ट पिरियड केलं होतं ना, मग अचानक निर्णय का बदलला त्यांनी. तेव्हा आता मानसी सांगते की मला नाही माहिती, परंतु मला असं वाटलं की बाबांना खूप टेन्शन आहे आणि थोडाफार ॲडव्हान्स मागून घ्यावा, म्हणून मी खरं तर त्यांची भेट घ्यायला गेले होते. परंतु तिथे गेल्यानंतर मला वेगळंच काहीतरी कळलं. मला ना आता खरंच खूप टेन्शन आलं आहे. तर त्यानंतर संपदा तेजसला सांगते की आपण या सगळ्या प्रकरणाबद्दल मानसीला एकदा बोलून बघायचं का. नाही म्हणजे अचानक ती विचारेल ना पैसे कुठून आले, कसे आणले गेले, आणि अचानक जर तिला हे सगळं काही कळलं तर. आणि तेजस साहेब, आपण किती मोठ्या अडचणीत अडकले आहोत माहिती आहे ना. तुमच्या शब्दाखातर मी खरं तर ते दागिने गहाण ठेवायला तयार झाले होते, परंतु आपण आता काय करायचं आहे. आता कॉन्ट्रॅक्ट तर कॅन्सल झाला आहे, ती रक्कम पण आपल्याकडे येऊ शकत नाही. आणि आता सोनं गहाण ठेवून आपण पैसे आणले आहेत आणि ते सुद्धा आता लग्नाच्या त्या खर्चासाठी आपण वापरले आहेत. आता आपल्याकडे पैसेच नाही आहेत आणि यांनी जर आता पैशांचा प्रश्न उभा केला तर आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत. तेव्हा आता संपदा खूप घाबरलेली असते, कारण संपतचा स्वभाव तिला चांगलाच माहिती असतो. तर त्यानंतर आता संपदा आणि तेजस दोघे आता मानसीला विश्वासात घेतात आणि घडलं सगळा प्रसंग तिला सांगतात. आता मानसीसाठी हा खूप मोठा दुसरा धक्का असतो, कारण एक तर ऑर्डर कॅन्सल झालेली असते आणि 40 लाखांचा माल आता तसाच पडून असतो. तो माल आता कसा विकायचा याचं तिला आधीच टेन्शन आलं असताना आता दुसरा धक्का मानसीला सहन करावा लागतो. तेव्हा आता मानसी सांगते की अगं आई, परंतु हे सगळं काही पाऊल तुम्ही का उचललं. तेव्हा आता तेजस सांगतो की मिस लकी चांप, तुमच्या आईने जे केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं आहे आणि तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, आपण काहीतरी करूयात. तर तोपर्यंत आता विनोदने गायत्रीला घडला सगळा प्रसंग सांगितलेला असतो. तर आता मानसी आणि तेजस यांचं नक्की काय कनेक्शन आहे हे गायत्रीच्या जरा जरा लक्षात यायला लागलेलं असतं. तेव्हा आता गायत्री त्याचे तर्क लावत असते. म्हणजे आता तेजस हा मानसीला तिच्या कामामध्ये मदत करतोय आणि मानसीच्या घरी बहुतेक तो काम करतोय असा तिचा समज झालेला असतो. तेव्हा आता गायत्री म्हणते की असं आहे तर आता त्या तेजसवरती सगळ्यांनी विश्वास ठेवला आहे ना, मग आता तोच विश्वास आपण मोडून काढायचा. म्हणजे आता असा वार करायचा की त्यात तेजस आणि ती मानसी दोघेही अडकले गेले पाहिजेत. तेव्हा आता तिथे छाया आणि विनोदला काहीच कळत नाही. तर गायत्री सांगते की तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा, आता तर तेजसचा बदला मी घेणारच. त्याला काय वाटलं की त्याने माझे पैसे फेडले म्हणजे आता मी त्याच्या ताटाखालचं मांजर झाले असं नाही होणार. त्या तेजसला पुरता बर्बाद करणार मी. कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचा सुद्धा त्याला ठेवणार नाही. मग बघूया की हे प्रभू सगळे मिळून आता त्या तेजसचं कसं गुणगान गातात. तर आता सोनं गहाण ठेवून जे पैसे आलेले असतात ते कॉन्ट्रॅक्टचे पैसे आहेत असं सांगून आता संपतच्या हाती ते सोपवलेले असतात. तर त्यामध्ये आता संपतने सगळी तयारी केलेली असते. तर त्यानंतर आता इकडे लग्नाचा दिवस उजाडलेला असतो. तेव्हा आता संपदाला खूप टेन्शन आलेलं असतं. तर अचानकपणे आता तेजस दागिन्यांची पिशवी घेऊन तिथे आलेला असतो. तेव्हा आता संपदा त्याला विचारते की हे साहेब कसले दागिने आहेत. तेव्हा आता तेजस सांगतो की आई, मला माफ करा, म्हणजे मी जो मार्ग काढला खरं तर तो बरोबर आहे की चुकीचा हे आपल्याला तेव्हा तरी कळलं नाही, परंतु आपल्याला जे सुचलं त्यावेळी आपण ते करण्याचा एक प्रयत्न केला होता, परंतु जे घडलं ते खरंच खूप चुकीचं घडलं. मला असं वाटतं की आता आपण हे सगळं काही प्रकरण कोणाला न कळू देता आपल्यात ठेवूया आणि पुढे काय करायचं याचा निर्णय मी घेतला आहे. तेव्हा आता मानसी विचारते की परंतु हे दागिने कसले आहेत. तेव्हा आता तेजस सांगतो की हे खोटे दागिने आहेत. तेव्हा आता मानसी आणि संपदाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा संपदा म्हणते की काय तेजस साहेब, परंतु हे खोटे दागिने तुम्ही कशासाठी घेऊन आला आहात. तेव्हा आता तेजस सांगतो की हे बघा आई, आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये. आता मिस लकी चांपचं लग्न होणार आहे ना, मग तिथे आता संपतराव आपल्याला विचारतील ना दागिन्यांबद्दल, मग काय सांगणार आहोत. अगदी जसेच्या तसे मी दागिने तयार करून घेतले आहेत आणि एक काम करूया, आपण सध्या तरी आपण मिस लकी चांपला हेच दागिने लग्नात घालण्यासाठी सांगूया आणि त्यानंतर एक काम करूया की आपण ही विटांची ऑर्डर जी आहे ती दुसरी कुठली तरी ऑर्डर मिळवूया पटकन आणि त्यानंतर त्या पैशातून मानसीला गुपचूपपणे ते दागिने देऊन टाकूयात. म्हणजे कसं कोणाला काहीच कळणार नाही आणि मिस लकी चांपचं लग्न कसं धूमधडाक्यात होईल, अगदी संपतरावांना हवं तसं. तेव्हा आता मानसीला खूप टेन्शन आलेलं असतं. तर तिथे मानसी म्हणते की परंतु मिस्टर राष्ट्रहित
तुम्ही नक्की जे बोलताय ते चांगलं होईल ना? म्हणजे आता मला या सगळ्याची खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. ही गोष्ट जर बाबांपर्यंत पोहोचली ना, तर बाबा हा सगळा अपमान सहन नाही करू शकणार. काय आहे ना, जर रणजितच्या घरी किंवा त्याच्या आईला, नातेवाईकापैकी कोणाला जर कळलं ना की हे दागिने नकली आहेत, तर ते खूप कांगावं करतील, खूप मोठा तमाशा होईल आणि अख्ख्या गावासमोर आता माझ्या बाबांची गेलेली इज्जत, त्याचा आपण काय करणार आहोत? तेव्हा आता तेजस सांगतो की मिस लकी चाप, माझ्यावरती विश्वास ठेवा. हाच एक मार्ग आहे आपल्याकडे आणि माझ्याकडे आता तेवढे पैसेही नाही आहेत की मी तुम्हाला खरे दागिने आणून घालून देऊ शकतो. हा सगळा प्रकार आता गायत्रीच्या लक्षात आलेला असतो. विनोद आता गायत्रीने तेजसच्या मागावरती लावलेलं असतं आणि सगळी माहिती काढून घेतलेली असते. तेव्हा आता गायत्री म्हणते की अच्छा, म्हणजे आता त्या मानसी सनसची मदत करायला हा तेजस उभा राहिला आहे. तर म्हणजे याने आता खरे दागिने गहाण ठेवून तिथून पैसे काढले आहेत आणि त्यानंतर तिथे खोटे दागिने दिले आहेत. म्हणजे हा अफरातफरी करतोय. असं जर आपण प्रभूंच्या घरी जर उठवलं ना, तर 1 मिनिटात ते प्रभाकर प्रभू या तेजसला घराच्या बाहेर हकलवून देतील आणि त्या मानसीचा माजही मला चांगलाच उतरवता येईल. तर आता या खोट्या दागिन्याचं सत्य गायत्री भर लग्न मंडपात उकरून काढून आता तिथे मोठा तमाशा मांडत मानसीचं लग्न मोडणार का? आणि अण्णासाहेबांनी खेळलेली या खेळीमध्ये संपत अडकल्यानंतर, त्याची इज्जत धुळीला मिळाल्यानंतर नक्की पुढे काय घडणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे.